तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संस्थानाच्या वतीनं हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 340वा प्रस्थान सोहळा यूट्यूब, फेसबुक आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपण सर्व याची डोळा याची देही बघतो आहोत. संत तुकाराम महाराजांच्या संस्थानाच्या वतीनं प्रथमच हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा लाईव्ह स्वरूपात प्रक्षेपित केला जातो आहे. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी, लाखो भाविक यांच्या वतीनं आपण सर्व संस्थानाला मनोभावे धन्यवाद देऊयात. कारण की हा लाईव्ह सोहळा, लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला आपल्या घरी बसून डोळ्यांनी बघता येणार आहे आणि मनाने आपण इथे सहभागी होणार आहोत. पुन्हा एकदा संस्थानाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचं समालोचन या ठिकाणी जे होणार आहे तर त्यात महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि अभ्यासक हरिभक्तीपरायण श्री सचिन महाराज पवार आणि मी उमेश बागडे हे दोघंही मिळून जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीच्या संबंधाने आणि इथे जो एकूण काही पालखी सोहळा आणि पालखी प्रस्थानाचा जो समारोह संपन्न होणार आहे त्याबद्दल काही हितगुज आपल्याशी साधणार आहोत. सर्व माध्यमातून जे वारकरी, आपण त्यांना ई वारकरी असं म्हणूया, की जे सहभागी झालेत त्यांना एक छोटीशी विनंती आहे की जर आपण यूट्यूबवरती असाल, जर का आपण फेसबुकवरती हे बघत असाल तर आपण ह्या आनंदात सहभागी झालात, पण शेजारी एक शेअरचं बटन आहे, ते पटकन दाबा आणि आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये जे सर्व माऊली भक्त आहेत, सर्व वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत आणि मित्रमंडळी आहेत त्यांना पटकन ही लिंक शेअर करा, जेणेकरून आपण जो अनुभव इथे उपभोगता आहात तो इतरांनाही आपण सगळ्यांना द्यावा, ही थोडीशी संस्थानाच्या वतीनं मी विनंती करतो. प्रस्थानाच्या सोहळ्याला आता सुरुवात झालेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणींच्या स्वयंभू मंदिराच्या प्रांगणात लाखो वारकरी पावल्यांचा खेळ खेळताना आपल्याला दिसत आहे. जर आपण कधी देहूच्या मंदिरात आला असाल तर इथं समोर स्क्रीनवर दिसणारी जी सगळी चित्र आहेत तर ही कुठली आहेत ही आपल्याला लगेच कळून येईल. समोर आपल्या स्क्रीनच्या समोर जे सगळं काही दिसतं आहे तर मला असं वाटतं की ही तुकाराम महाराजांच्या महाद्वारातून आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा पुढे जे मोठं प्रांगण आहे, प्रभू रामचंद्राचं जे मंदिर आहे त्याच्यासमोरचं हे प्रांगण आहे. वारकरी तन मन धनानी प्रभूचं चिंतन करत तुकाराम महाराजांच्या अभंगांना आळवीत तुकाराम महाराजांची पालखी आता आपण खांद्यावर घेऊन पंढरपूरच्या दिशेने जाणार आहोत. त्यामुळे जणू काही तुकाराम महाराजांना आता पालखीमध्ये आपण लवकर येऊन बसावं त्यासाठी लागणारी सर्व काही तयारी आहे ती संस्थानाच्या वतीनं तिथे सभामंडपात सुरू आहे. आणि ही नयनरम्य दृश्य आपण प्रभू रामचंद्राच्या ह्या प्रांगणात स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात आपण ही सगळी बघतो आहोत. समोर बसणारे असणारे हे जे टाळकरी आहे एकच एक पावल्यांचा ताल धरत ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा गजर करीत प्रस्थानासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. आपण ज्या ठिकाणी बसलेला आहात, घरात कुठल्याही कोचवरती बसलेला असाल, खुर्चीवरती बसलेला असाल तर जोपर्यंत प्रस्थान होत नाही, तुकाराम महाराज महाद्वाराच्या बाहेर पडत नाही, तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सचिन महाराज आपण यांना ई वारकरी असं म्हटलं आहे. तर एक छोटासा नियम आपण सगळ्यांनी पाळूयात की जसे इकडे पावल्या खेळत ज्ञानेश्वर महाराजांचा, तुकाराम महाराजांचा, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा तुकाराम असा गजर सुरू आहे, तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करील प्रसारमाध्यमांच्याद्वारे प्रस्थानात सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना की आपण घर बसल्या तुकाराम महाराजांचं चिंतन करायचं आहे, जेणेकरून आपल्या वाणीतून भगवंताचं नामस्मरण होईल आणि आपण थेट लाईव्ह ह्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊ असं मला वाटतं. सचिन महाराज बरोबर आहे की नाही?
बरोबर आहे उमेश महाराज. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा भूप वैकुंठ पंढरीकडे प्रस्थान करणारा हा अत्यंत देखणा पालखी सोहळा आणि त्याचं आत्ता प्रस्थान होतं. अखंड महाराष्ट्र वर्षभर या सोहळ्याची वाट पाहतो. पाऊस पडायला सुरुवात झाली की पिकाची पेरणी झाली की वारकरी मंडळी हे वारीचा वेध साऱ्या वारकऱ्यांना लागतो. 340 वर्षांपूर्वी श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव तपोनिधी नारायण बाबा यांनी सुरू केलेली ही परंपरा आणि या परंपरेला आता यावर्षी 340 वर्ष पूर्ण होत आहेत. कोणताही खंड न पडता वारकरी भक्तिभावानं पंढरपूरकडं नाचत आणि गात जातात. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, हा जो टकळा लागलेला आहे ती सर्व मंडळी नाचत गात श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या सोबत पंढरपूरला चालत निघतात. आपण पाहतोय दृश्य की श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज संतश्रेष्ठ विश्वंभर बाबा यांनी उभारलेल्या स्वयंभू विठ्ठल रुक्माई मंदिराच्या प्रांगणामध्ये आणि रामरायाच्या आणि हनुमंताच्या मंदिराच्या समोरचा जो प्रांगणाचा भाग आहे, जे मैदान आहे, त्या मैदानामध्ये आपण दृश्य पाहतोय की श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या देहूकर फडाची सर्व वंशज मंडळी, त्यानंतर वारकरी संप्रदायातली विविध फडाची मान्यवर मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, निष्ठेनं महिन्याची पायी वारी करणारे महिना वारकरी आणि अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी, संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे वंशज, विविध संत सत्पुरुषांचे वंशज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्येही मानाच्या ज्या काही वेगवेगळ्या दिंड्या आहेत त्याचेही काही प्रतिनिधी आपल्याला इथं दिसत आहेत. ही सगळी मंडळी एकत्र येऊन हरिभजनानं या सगळ्या सोहळ्याला आत्ता प्रारंभ होतोय. तपोनिधी नारायण बाबांनी जे भजन सुरू केलं, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, खरं तर या भजनाची जन्मभूमी म्हणजे हे देहूचं क्षेत्र आहे. आजपासून 340 वर्षांपूर्वी नारायण महाराजांनी म्हणजे तपोनिधी नारायण बाबांच्या बद्दल आवर्जून आपल्याला सांगितलं पाहिजे. वारकरी संत परंपरेमध्ये निळोबाराय महाराज यांच्या रचना या कीर्तनामध्ये प्रमाण घेताना शेवटच्या मानल्या जातात. त्या निळोबारायांनी तपोनिधी नारायण बाबांबद्दल म्हणून ठेवलंय. काय म्हटले निळोबाराय महाराज? निळोबाराय महाराज म्हणाले की सकळ वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर. नारायण महाराज कोण आहेत? तर सर्व वैष्णवांना जीवप्राण वाटणारे नारायण बाबा आहेत. नारायण बाबांनी आजपासून 340 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1685 साली हा पालखी सोहळा सुरू केला आणि सर्व वारकरी मंडळी गेल्या 340 वर्षांपासून हा सोहळा अनुभवत भूवैकुंठ पंढरीच्या दिशेनं नाचत गात जात असतात. आपण सर्व ही वारकरी मंडळी हा सोहळा अत्यंत देखणा असा सोहळा घरी बसून त्याचा आनंद घेतो आहोत. उमेश महाराज आत्ता जसं म्हणाले तसं श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं चिंतन करत हा सोहळा संपन्न होतोय. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हा जो सोहळा आहे हा सोहळा हा वेगवेगळ्या अर्थानं महत्त्वाचे असण्याचं कारण असं आहे की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा या वर्षामध्ये संपन्न होतोय. त्याचबरोबर संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा 675वा समाधी सोहळा यावर्षी संपन्न होतोय आणि श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाचं हे 375वं वर्ष आहे. म्हणजे श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज, संतश्रेष्ठ नामदेव महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज या तीनही संत सत्पुरुषांना आपण वंदन करण्यासाठी हे वारकरी संप्रदायातलं महत्त्वाचं वर्ष आहे आणि या पार्श्वभूमीवर हा सगळाचे सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या गावावरून आपल्याला माहिती आहे की संतश्रेष्ठ मुक्ताबाई आईसाहेबांची पालखी हिचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालंय. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्याही पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. एकनाथ महाराजांच्याही
पालखीचं प्रस्थान आणि ती सगळी तयारी आणि तो सगळ्या वाटचालीला आता सुरुवात होईल. त्याचबरोबर आता आज श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करेल आणि उद्या महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचाही पालखी सोहळा त्याचंही प्रस्थान होईल. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांना वंदन करत अभिवादन करत हा पालखी सोहळा थोड्याच वेळामध्ये महाराजांची पालखी ही पंढरपूरकडे प्रस्थान करेल. आत्ताच सचिन महाराजांनी महाराष्ट्राच्या एकूणच संस्कृतीचं आणि अध्यात्माचं जे संचित आहे तर ते ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सोहळ्यांचं वर्णन या ठिकाणी केलं. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आपण ज्ञान म्हणून बघितलं, नामदेव महाराजांच्याकडे आपण नाम म्हणून बघितलं आणि तुकाराम महाराजांच्याकडे आपण वैराग्य म्हणून बघितलं. तर ह्या एकूणच महाराष्ट्रीय भक्ती परंपरेने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं जीवन संयमित राखत हरिभक्तीचा जो जागर म्हणून काय करायचा आणि त्याला काय अधिष्ठान असावं तर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. तर हा भक्ती, ज्ञान, वैराग्याचा समारोह आहे. वर्षभर आपण ह्या भक्ती, ज्ञान, वैराग्यामध्ये अगदी डुंबून निघालेलो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या शतकामध्ये सर्व आबालवृद्धांसाठी ज्ञानाची दारं खुली केली. बहिणाबाई महाराजांचा एक अभंग आहे, संत कृपा झाली आणि इमारत फळं आली. या अभंगामध्ये बहिणाबाई महाराजांनी सबंध वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीचाच एक आलेख या ठिकाणी मांडलेला दिसतो. त्यात नामदेव महाराजांनी एकनाथ महाराजांनी खांब दिला असं त्यांनी म्हणालंय आणि समतेचा जो स्वर आहे तो 16व्या शतकात बहिणाबाई मी ध्वजा म्हणून फडकते असा गौरवानी ह्याच क्षेत्रात त्यांना जो जगद्गुरू तुकाराम महाराजांनी अनुग्रह केला त्याचा दाखला देत ते शब्दबद्ध करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी समतेचा पाया 12व्या शतकात घातला आणि त्याचा कलश तुकाराम महाराजांनी 16व्या शतकात विराजमान केला आणि तो कलश अधिक दिमाखात मिरवावा म्हणून जी पताका म्हणून उभी राहिली आणि जिनं सगळ्या महाराष्ट्र धर्माला एक समानतेचं भान दिलं त्या म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्योत्तम असणाऱ्या बहिणाबाई महाराज जेऊरकर. आपण कधी इथे मंदिरात आलात तर जिथे शिळा मंदिरातून आपण बाहेर पडतो त्याच्यासमोर श्री संत बहिणाबाई महाराजांची एक सुरेख मूर्ती आहे. सचिन महाराज की ह्या संतांनी समाजाचं भरण पोषण करत असताना समाजाच्या प्रत्येक अंगाचा विचार केला आणि म्हणूनच आपण मगाशी जसं म्हणालात की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या प्रसारमाध्यमांच्या द्वारा हल्ली तर देशातून नाही परदेशातून अनेक वारकरी ह्या सुखसोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि समानतेचं खरं चिंतन ह्या महाराष्ट्राने जे बघितलं तर या भक्तिनाम नामदेव महाराज, नाम ज्ञानेश्वर महाराज आणि वैराग्य नाम तुकाराम महाराज हे जर संत किंवा ही संत प्रभावळ ह्या महाराष्ट्रात जर का झाली नसती तर हा सबंध समाज एकत्रित येऊन विठुरायाच्या भजनातून एक भरभक्कम समाज निर्माण करू शकला नसता. त्याची बीजं जर कुठे रोवली असतील आणि त्या बीजांचा वटवृक्ष जर कुठे झाला असेल तर ही आळंदी देहूची पंचक्रोशी. संतश्रेष्ठ जशी जशी प्रस्थानाची वेळ जवळ येते तसं तसं वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण यायला सुरुवात झालेली आहे. उमेश महाराज आणि आम्ही भाग्यवान लोक आहोत. तर ते कशा अर्थानं की एका बाजूनं आम्हाला प्रत्यक्षपणे हा सोहळा पाहता येतोय आणि दुसऱ्या बाजूला स्क्रीनही आमच्या समोर आहे. म्हणजे आत्ता ही सगळी निष्ठावंत वारकरी मंडळी आणि आपण वारकरी या दोघांच्याही उंबऱ्यावर उभं राहून श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा हा जो प्रसाद आहे हा प्रसाद आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी
जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या कृपाशीर्वादानं आणि संस्थांच्या सहकार्यानं आम्हाला मिळाली ही खरं तर आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अखंड महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. वारकरी असणारी मंडळी जशी सहभागी होतात तशी वारकरी नसणारी मंडळीसुद्धा सहभागी होत राहतात. विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातली मंडळी जी आहे ही मंडळी याच्यामध्ये सहभागी होतात. विविध राजकीय मंडळी, आमदार, खासदार, मंत्री महोदय मंडळी ही सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी होतात आणि हा तुकाराम महाराजांच्या पायाजवळ असणाऱ्या अबीर बुक्क्याचा वास घेऊन आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन आपलं काम अत्यंत नेटनेटकेपणानं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं करत राहतात. थोड्याच वेळामध्ये मानाच्या काही दिंड्या आणि तो सगळा इथला जो पारमार्थिक सोपास्कार आहे तो संपन्न होईल. विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी येत आहेत. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं प्रस्थान सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्र शासनाचे विविध मान्यवर मंत्री महोदय हेही या ठिकाणी असणार आहे. इतर वेळी परमार्थाच्या रागाड्यामध्ये, प्रपंचाच्या रागाड्यामध्ये मनमोकळा श्वास ज्या मायमाऊल्यांना घेता येत नाही अशा मायमाऊल्या सुद्धा या माध्यमामध्ये, पालखी सोहळ्यामध्ये, वारीमध्ये नाचत गात, फुगड्या खेळत खूप आनंदानं हा सगळाची सगळा सोहळा संपन्न करत असतात. तुळशीवाल्या महिला, हंड्यावाल्या महिला या सर्व महिलाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवा बजावताना आपल्याला दिसतात. आपण पाहू शकतो की काही लोकप्रतिनिधी महिला या ठिकाणी हा सगळाच्या सगळा सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. देऊळवाड्याचा हा परिसर आहे अत्यंत भक्तिभावानं आणि खूप तालात स्वरामध्ये ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, विठोबा रखोमाई. पवित्र अशा पुण्यसलीला इंद्रायणीच्या तीरावर श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पावन चरण सान्निध्यामध्ये हा 340वा श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा पंढरपूरकर प्रस्थान होण्याचा सोहळा खूप दिमागदार पद्धतीनं संपन्न होतो आहोत. आम्ही आपल्यासोबत आहोत. आपणही हा सोहळा खूप आनंदानं अनुभवा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्यासमोर स्क्रीनवर हे जे सगळे वारकरी दिसत आहेत ना, बघा की स्क्रीनवर आपण आपले डोळे एकदम स्थिर ठेवणं. दोन्ही बाजूला एक 4-5 रांगा आहेत, मध्ये मृदंग वाजवणारे वारकरी आहेत. काही वारकऱ्यांनी डोक्यावर फेटा घेतला आहे, काही वारकऱ्यांनी टोपी धारण केलेली आहे. वेगवेगळ्या रंगाचे फेटे आपल्याला इथे दिसत आहेत. पण सगळा हा जो परिसर आहे हा श्वेत पांढऱ्या रंगाने अगदी नटलेला आहे. एका तालात, एका स्वरात हे सगळं संकीर्तन सुरू आहे. म्हणजे आपण आपल्या ज्या ठिकाणी बसलेलो आहोत हे सगळी दृश्य बघताना आपण सुद्धा आपल्या देहाला डोलवत आहात याची नक्की खात्री आहे. वारकरी संप्रदाय, वारकरी संत, वारकरी साहित्य, वारकरी म्हणजे नेमकी काय हो, तर त्या वारकऱ्याची डेफिनेशन ही ह्या चित्रात आपल्याला बघायला मिळते. खूप शब्दांची जुळवाजुळव करणं, त्याला काही व्याख्येत बांधणं हा सोपस्कार होईल. वारकरी असणं म्हणजे काय असणं, अगदी आपण स्क्रीनवर बघा. वारकरी होणं म्हणजे काय हो, तर त्याचं वागणं, त्याचं चालणं हे असं एका तालात झालं पाहिजे. त्याचा व्यवहार असा शुभ्र श्वेत रंगासारखा झाला पाहिजे, तर त्याला वारकरी असं म्हणतात. वारकऱ्यांची जी व्याख्या आहे, वारकरी होणं म्हणजे आचार आणि विचारासहित शुद्ध होऊन आपला दैनंदिन व्यवहार हा प्रभूच्या साक्षीने अत्यंत पवित्र करणं याला वारकरी असं म्हणतात. समोर आपण जी दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी आता पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे त्या सभामंडपामध्ये एकूणच तयारीची लगबग सुरू आहे आणि प्रशासकीय सेवेतील अनेक मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
संस्थांचे सन्माननीय आजी माजी सर्व विश्वस्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रस्थानासाठी एकत्रित जमून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रस्थानासाठी एकत्रित आहेत. आणि ही जी मंडळी आहेत, मगाशी आपण जर असं म्हणालो की आजी माजी विश्वस्त मंडळी, तर ही जी विश्वस्त मंडळी आहेत ना, ही थेट तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. तुकाराम महाराजांच्या मांस वंशाने समृद्ध झालेली ही सगळी मंडळी आहेत. आणि ती मोठ्या प्रेमाने सर्व वारकरी संप्रदायाला एकत्रित घेऊन, जसे आम्ही मांस वंश आहोत तसा सर्व महाराष्ट्र हा तुकाराम महाराजांचा ज्ञानाचा वंशज आहे. म्हणून मांस आणि ज्ञान वंशाचा हा एक संगम एकत्रित होऊन आपलं जे मूळ परब्रह्म स्वरूप आहे, आपल्या ज्ञान आणि मांसाची जी एकूण संगमाची व्यवस्था आहे, जी या संतांनी इथे या इंद्राणीच्या साक्षीने महाराष्ट्राला दिली, तर ती साक्ष असणारी ज्ञानाची परंपरा जिथे जाऊन थांबते त्याला श्रीक्षेत्र पंढरपूर, आणि ज्याच्या चरणाजवळ जाऊन विसावते त्याला विठोबा असं म्हणतात. आणि त्या विठोबाचं स्वयंभू रूप हे ह्या देऊळवाड्यामध्ये उपस्थित आहे. आणि त्याच्यासमोर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं पादुकांचं प्रस्थान काही वेळाने इथे संपन्न होणार आहे. एकूणच मी असं म्हणालो होतो दादा मगाशी की वारकरी होणं म्हणजे त्याच्या आचार विचारामध्ये शुद्धता येणं. त्याच्यासाठी वेगळ्या शब्दांची आवश्यकता नाही. वारकरी झालेला माणूस हा ह्या वारकऱ्यांसारखा इथे उपस्थित असणाऱ्या गर्दीतल्या लोकांमधल्या संयमासारखा असतो. ही चित्र आपण जी बघतोय तर ती देऊळवाड्यातल्या जिथे प्रस्थान आता थोड्या वेळाने सुरू होणार आहे तिथे एकच लगबग सुरू आहे. आपण बघतोय की सर्व कार्यकर्त्यांची, तिथे असणाऱ्या सर्व भाविकांची जगद्गुरू तुकाराम महाराजांना आता आसनावरती ठेवून त्यांची पूजा यथासांग इथे संपन्न होणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज आणि ह्या सगळ्या मंदिर प्रशासनाचे सर्व कार्यवाही मंडळी मोठ्या प्रेमाने इथे उपस्थित झालेले आहेत. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पूजेसाठी सर्वजण वाट बघून त्यांचे डोळे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांकडे राहिलेले आहेत. जणू काही ही सगळी मंडळी तुकाराम महाराजांना विनंती करतायत, महाराज आता प्रस्थानाची वेळ समीप झालेली आहे, आपणही आता पूजेसाठी व्यासपीठावरती संपन्न व्हावं. असा हा अत्यंत नयनरम्य सोहळा आपण या ठिकाणी या माध्यमातून उपभोगतो आहोत. आपण सर्वच खरंच खूप धन्य आहोत की ह्या कालावधीमध्ये आपल्याला इथे उपस्थित राहता येतं. हा सोहळा डोळ्यांनी बघता येतो, कानांनी ऐकता येतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चतुक्षरी मंत्राचं स्मरण करून आपण आपल्याला धन्य धन्य करून घेतो आहोत. ही सगळी आपल्यावरती जगद्गुरू तुकाराम महाराजांची कृपा आहे, म्हणून हे आपल्याला साध्य होत आहे. उमेश महाराजांनी आत्ता देहूतल्या परमार्थिक परंपरेचा खूप आवर्जून उल्लेख केला. गेल्या किती पिढ्यांपासून ही परंपरा सुरू असेल असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पालखी सोहळ्याला सुरुवात जरी 340 वर्षांपूर्वी झाली असली तरीही देहूतली परमार्थाची परंपरा ही किमान 19 पिढ्या असण्याची शक्यता आहे. आत्ता श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या नंतर जवळपास 12-13 पिढ्या झाल्यात. आणि तुकाराम महाराजांच्या अगोदरचे जे 8वे पूर्वज होते, सत्पुरुष होते, त्यांचं नाव विश्वंभर महाराज. सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील महान वारकरी सत्पुरुष आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असणारे विश्वंभर बाबा हे पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी होते. पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी असणाऱ्या विश्वंभर बाबांना जेव्हा पंढरीची वारी करतात की ज्या वारकऱ्यांना आणि अखेर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत वय झाल्यानंतर तर त्या आता असे अनेक वारकरी ती जर वारी चुकली मुख्य पालखीमधून या देहूच्या स्वयंभू ह्या चांदीच्या तबकामध्ये आलेले आहेत. आणि महाराष्ट्राचे लाडके नेते मुख्यमंत्री माननीय श्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि
देहू गावामध्ये केंद्रीय आज मंत्री सगळ्याची सगळा सोहळा श्री संपन्न होतोय आणि मुरलीधरजी आपण त्याचा मोहोळ, हा आभासी आनंद घेतो आहोत. आदरणीय श्री महेशदत्त लांडगे, सचिन महाराज, श्रीरंगजी आपण आपण आभासी आभासी आहोत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे संप्रदायातील की इथे जे ही वारकरी आहेत जगद्गुरु ते या तुकाराम महाराजांचे पालखी सोहळ्यामध्ये सर्व सहभागी विद्यमान झालेले आहेत. वंशज आणि विश्वस्त मंडळ हे दादाराव जगद्गुरु तुकाराम खोडके असं महाराजांच्या म्हणतात पादुका पूजनामध्ये की आम्हाला टाळांचा सगळे नाद सहभागी ऐकूया. होऊन जगद्गुरु टाळांचा तुकाराम बाहेर जो महाराजांची नाद सुरू आहे, यथासांग पूजा संपन्न वारकरीचे करीत आहेत. सगळे मंडळी जिथे तल्लीन होऊन आचमन नाचतायत, आणि तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा आम्हाला सहभागी व्हायचं आहे. पादुकांचं तर दादाराव जी इच्छा आहे ती तुकाराम महाराजांच्या सक्तीने आपण पूर्ण करूया आणि थोड्याच काही वेळ वेळानंतर आपण सर्वजण ह्या हे जी वारकरी पादुकांचं काल घेऊन भजनात दंग सिंहासनावरती झालेली आहेत त्यांच्यासोबत एकदा भजन करूया. जय जय स्थानापन्न रामकृष्ण. होऊन त्यांची आरती इथे संपन्न होईल आणि आरती संपन्न होऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत तर त्या पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि इथे जे असणारे पालखीचे भुई जे आहेत, खांडेकरी जे आहेत, तर ते मोठ्या प्रेमाने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या पादुका जगद्गुरु तुकाराम महाराजांनाच आपल्या खांद्यावरती घेऊन उभ्या असणाऱ्या नामस्मरणामध्ये दंग असणाऱ्या वारकऱ्यांच्या समवेत घेऊन येतील आणि ते क्षण आपण काही वेळातच इथे आपल्या डोळ्यांनी बघणार आहोत. मंत्रोच्चारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. पूजा होते मुक्ता फळे रस ओवी या मंगळे, वेगवेगळ्या मंत्रांचं उच्चारण करून जगद्गुरु तुकाराम महाराजांना या ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जात आहे. त्यांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी होतं आहे. अक्षता हातामध्ये ठेवून जणू काही महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने व्हावं अशी एक मनोभन कल्पना मुख्यमंत्री साहेब करत असतील आणि महाराजांच्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये हा महाराष्ट्र जसा सुजलाम सुफलाम होता तशीच अवस्था म्हणजे आता संतांच्याच कृपेने महाराष्ट्र जो म्हणून स्थिर स्थावर दिसतो तो आहे, पण तो अजून उज्ज्वल करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रेरणा द्याव्यात जेणेकरून महाराष्ट्रीय जनतेला सौख्य समाधान प्राप्त होईल यासाठी मागणी मुख्यमंत्री महोदय करत असावेत अशी भाबडी इच्छा शब्दांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त करतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विद्यमान वंश आणि त्यातील आदरणीय श्री डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत भक्तिपूर्ण अंतःकरणाने इथे ही पूजा संपन्न होताना आपल्याला दिसते आहे. समोर तुकाराम महाराजांच्या पादुका पाहतात. या चांदीच्या पादुका आहेत. तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या 30-35 वर्षानंतर तुकाराम महाराजांच्या या पादुका पालखीमध्ये ठेवल्या, गावगावच्या दिंड्या बोलवल्या आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. 1685च्या अगोदर संतांच्या स्थानावरून इतर ठिकाणाहून दिंड्या जायच्या पंढरपूरला, मात्र पालखी नव्हती. नारायण बाबांनी हा पालखी सोहळा सुरू केला आणि या पालखीमध्ये आजच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ वद्य सप्तमीच्या दिवशी अशीच विधिवत पूजा करत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या आणि चालत चालत आळंदीला तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन नारायण बाबा गेले आणि ज्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका होत्या त्याच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नारायण बाबांनी ठेवल्या. एकाच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका आणि तुकाराम महाराजांच्याही पादुका नारायण बाबांनी ठेवल्या. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांच्या त्या सगळ्या पालखी सोहळ्याचं एक भव्य रूप आलं.
आणि नारायण बाबांनी भजन सुरू केलं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. दुसरा एक भाव याच्या मागे असा आहे की ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे, हे भजन फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचं भजन नसून निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम जनाबाई आणि निळोबाराय महाराज आदी करून सर्व वारकरी संतांचं ते भजन आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत वारकरी जातात. आपण पाहतोय की मुख्यमंत्री महोदय, इतर मान्यवर वारकरी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संस्थांचे अध्यक्ष, वंशज मंडळी, अभ्यासक मंडळी, लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळी घरातली प्रमुख मंडळी आपल्याला इथं दिसत आहेत आणि ते महाराजांचं पूजन, पादुकांचं पूजन या ठिकाणी करतायत. पालखी सोहळ्याची प्रमुख मंडळी, अनेक महिला लोकप्रतिनिधी या इथं दिसत आहेत. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. ही 340 वर्षांची म्हणजे 1685 सालापासून सुरू झालेली पावन परंपरा आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये लोकसंवाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसतो आहे. भक्तिभावानं तुकाराम महाराजांची पूजन आणि प्रार्थना या ठिकाणी सुरू आहे. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा शिळा मंदिर परिसर जो आहे तो परिसर आपण पाहतोय. जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या गेल्या आणि श्रीमंत श्री तुकाराम महाराज ज्या दगडाला, ज्या शिळेला टेकून बसले, तुकाराम महाराजांच्या संघर्षाची खूण असणारी, तुकाराम महाराजांची परमार्थिक निष्ठा व्यक्त करणारा तो दगड, ती शिळा आणि वारकरी संप्रदायामध्ये तीच देखील पूज्य. श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या त्या शिळेचं मंदिर म्हणजे शिळा मंदिर आहे. गेल्या 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे, माफ करा, भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते त्याच मंदिरामध्ये श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, महाराजांची मूर्ती बसवली गेली. शिळा मंदिरामध्ये श्रीमंत श्री तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. स्वयंभू विठोबा रखुमाईचं शेजारी मंदिर आहे. त्याच्या शेजारी श्री रामरायाचं, लक्ष्मण आणि सीतामाईचं मंदिर आहे. हनुमंतरायाचं मंदिर आहे. देऊळवाड्याच्याच परिसरामध्ये भगवान शिवशंकराचंही मंदिर आहे. ही इथली सगळीची सगळी जी देवता आहे, या देवतेला वंदन आणि अभिवादन करत हा पालखी सोहळा जो आहे, त्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे. मुख्य विना मंडपामध्ये, विना मंडप म्हणजे ज्या मंदिरामध्ये कीर्तन आणि प्रवचन होतात, जिथं अखंड विना पहारा सुरू असतो, ते स्वयंभू श्री विठोबा रखुमाईच्या समोरचं जे गाभारा आहे त्या मंडपाला विना मंडप असं म्हटलं जातं. आणि त्या विना मंडपामध्ये प्रस्थान सोहळ्याची तयारी जी आहे ती तयारी सुरू आहे आणि आपण सगळीची सगळी जिवंत दृश्य ती पाहतो आहोत. वेगवेगळ्या दिंड्यांचे जे विणेकरी आहेत त्या विणेकऱ्यांनी देखील देऊळवाडा परिसरामध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसतो आणि माऊली 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 असा गजर या ठिकाणी होतो. श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. याच्यामध्ये संत ग्रहमेळी स्क्रीनवर पाहतोय की केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधरजी मोहोळ साहेब आपल्याला संत ग्रहमेळी जगदांबजेळी पहिलं उदया चळी भानोतुका मुश्रीफ साहेब हे येऊन गेले. रामेश्वर महाराज वाघोलीकर आदरणीय तुकोबारायांची सुनेत्राताई पवार याही गोड शब्द वापरले. देऊळवाड्यामध्ये सहभागी होऊन ग्रहमाला असते आणि ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अगदी तसंच महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमध्ये
इतर संतांची ग्रंथमाला आपण अजितदादा पवार तर त्याच्या केंद्रस्थानी असणारा सूर्य म्हणजे त्यांनी श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विठोबा रुक्माईचं रामरायाचं तुकाराम महाराज घेऊन या हे महाकुंभापेक्षाही पावन तीर्थ नोंदवलेलं आहे. ते जगद्गुरु क्षेत्रातली मान्यवर मंडळी, विविध ज्ञानेश्वर महाराजच धरणेकरी ब्राह्मण क्षेत्रातली मान्यवर मंडळी आणि सोहळ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी धरणेकरी ब्राह्मणाला सांगितलं सेवा करताना आपल्याला दिसत आहेत. तुका आम्हा प्रिय सर्वश्रेष्ठ थोर जोका अवतार नामयाचा राजकीय परिप्रेक्षातील व्यक्तींचा आपण आढावा महाराजांच्या अवतार आहे. हे वारकरी श्रद्धे समोर एका ओळीमध्ये उभे असणारे हे जे इतर कोणी सगळे सांगितलं नाही मृदंगवादक तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. त्या मृदंगाच्या अशा तालावर श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम एका महाराजांची तालात वाजणारा सगळीची टाळ. सगळी प्रस्थानाची तयारी सुरू आहे. वारकरी कोणत्याही जातीचा परंपरेमध्ये माणूस असू दे, पातीचा माणूस असू दे, लावणी मृदंग जगातला कोणताही श्रुती माणूस टाळ असू दे, घोष तुकाराम महाराजांचं सेवू तत्वज्ञान, ब्रह्मरस आवडीने त्यांचा असा विचार खुद्द हा जगद्गुरु तुकाराम उद्धार महाराजांचा करणारा आहे. त्याच्यामुळे जगद्गुरु की ही पदवी वारकरी जी आहे, ती तुकाराम उपासनेमध्ये महाराजांना यथार्थ त्या पद्धतीनं टाळ शोभत पकवाज असते असं आचार्य विनोबा भावेंनी याला म्हणून खूप ठेवलेलं आहे. अनन्यसाधारण महत्व आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांशी आपण महाराजांच्या धरणेकरी पाठवला. जे वारकरी जिथे नारायण पावल्या धरून आपल्या देहाला भगवंताच्या नावासोबत नाचवीत होते, त्यातल्या वारकरी संप्रदायातल्या परंपरानिष्ठ फडकऱ्यांच्या नामावलीत त्यांनी काही नावं घेतली होती. त्यातली बरीच अशी मंडळी इथे उपस्थित आहेत. मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगून जाईल की हा जो टाळ दिसतो तर त्याला एक विशिष्ट रंगाची दोरी लावलेली असते, कास्याचे ते टाळ असतात. ते अजिबात सर्वसामान्य नाही. त्या टाळांची म्हणजे आपल्याला कदाचित ही गोष्ट माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण छान इथे टाळ वाजतोय, त्या टाळाच्या तालावरती हे सगळं प्रस्थान पुढे होणार आहे. तर या टाळाचं पूजन झाल्याशिवाय दिंडी बाहेर निघत नाही असाही काही फडकऱ्यांचा नियम आहे. आधी टाळ विना पखवाज यांचं पूजन होतं, त्यांना मनोभावे नमस्कार केला जातो आणि मग ही सगळी मंडळी देहूकडे आळंदीकडे आपल्या स्वस्थानावरून प्रस्थान ठेवतात. आणि मग एकदा की हे टाळ मृदंग ह्या मंदिर परिसरामध्ये या क्षेत्रामध्ये त्या संतांच्या पादुकांच्या समवेत पालखीच्या समवेत एकदा प्रदक्षिणा करून आले की मग त्या टाळ मृदंगातून त्या संतांच्या अक्षरांचे ध्वनी बाहेर पडतात. पुन्हा एकदा आपण जर कधीतरी म्हणजे थोड्या वेळाने आपण पुन्हा त्या वारकऱ्यांमध्ये जाणारच आहोत. मी आपल्याला विनंती करीन की ह्या टाळांचा नाद आपल्या कानामध्ये साठवा आणि ज्ञानोबा तुकाराम असा नाद आपल्याला त्यातून आल्याशिवाय राहणार नाही. आपण समोर जी काही दृश्य बघताय तर वारकरी संत साहित्यामध्ये या भजनात प्रभूला आळवण्यासाठी काही खेळ खेळले जातात. आपण वारकरी संत परंपरेतील संतांचं साहित्य जर का बघितलं, तुकाराम महाराजांच्या प्रस्थानासाठी आपण येथे उपस्थित आहोत. जगद्गुरु तुकाराम महाराजांची जर का गाथा बघितली तर त्यातलं खेळिया नावाचं एक प्रकरण आहे. तर त्या खेळिया प्रकरणामध्ये महाराज असं म्हणतात, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल दिसावा. म्हणजे वारीला जाताना आपण खेळत खेळत जायचं. बरं, खेळायचं म्हणजे काय खेळायचं तर त्या अभंगांच्या चाली ठरलेल्या असतात, त्या अभंगांचे ताल ठरलेले असतात आणि त्या तालागणिक त्याच्या पावल्या ठरलेल्या असतात. त्यात पावल्या ठरलेल्या असतात आणि आपण ही जी म्हणून काही दृश्य आपण बघतोय तर त्यात ते वारकरी जे आहेत तर ते एका सबंध ओळीमध्ये उभे आहेत. सबंधमध्ये ओळीमध्ये उभे असताना जे काही मृदंग वादक आहेत त्यांनी एक विशिष्ट अंतर ठेवून दोन टोकाला ते उभे आहेत. तर ह्या पावली प्रकारामध्ये हे सवाल जवाब करत असतात. जसं शास्त्रीय संगीत असतं त्या शास्त्रीय संगीतामध्ये सवाल जवाब करत असतात, तसं ह्या पावल्यांमध्ये सवाल जवाब आता सुरू झालेले आहेत. की समोर दिसणारे जे काही वारकरी आहेत त्यांनी आपल्या खांद्यावर पखवाज धारण केलेले आहेत आणि त्यांच्यासमोर आता समोरचे वारकरी उभे आहेत आणि जणू काही आता ह्या वारकऱ्यांमध्ये भजनाचीच एक स्पर्धा जुगलबंदी सुरू आहे आणि एकमेक
म्हणजे आपण जर का बघितले समोरचा, आपण जरा पार्टी हा शब्द वापरूया, तो जरा जास्त जवळचा वाटेल, समकालीन दिसेल. हे 2 पार्ट्या इथे झालेल्या आहेत. म्हणजे पार्टी मी इथे भेद या दृष्टीने वापरलेला नाही आहे, तो आपल्याला सहज समजावा यासाठी 2 विभागात हे वारकरी तिथे विभागले गेलेले आहेत. आणि मध्ये काही ज्येष्ठ वारकरी या खेळाची आखणी करतात. बघा इथे पार्टी हा शब्द मी वापरला, व्यवहारात पार्टी हा शब्द जर का आला तर तिथे परस्पराचे 2 टोक दिसतात आणि ते परस्पराशी एकत्रित होताना दिसत नाही. पण ह्या आमच्या तुकाराम महाराजांच्या स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्या प्रभूच्या नामात दंग झालेल्या ज्या 2 पार्ट्यात, तर त्या खेळाच्या माध्यमातून एकत्रित होऊन एकमेकांना थोड्याच वेळात आलिंगन देणार आहेत. फुगड्यांचा खेळ इथे संपन्न होणार आहेत. म्हणजे काया वाचा मनानी ही सगळी वारकरी मंडळी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रस्थानामध्ये जो समचरण उभा असणारा विठोबा आहे, ज्यांनी समत्वाची शिक्षा आम्हाला दिली, त्या समचरण असणाऱ्या विठोबाच्या चिंतनामध्ये रंगून जाऊन परस्परांमधला भेद आता आपण माळवूया, परस्परांमधला असणारे जे क्लेश आपण टाकून देऊया आणि प्रस्थान जे म्हणून काही आहे तर ते प्रस्थान आता अहंकाराला टाकून समत्वाचं प्रस्थानाकडे जाऊया, असा हा संदेश या माध्यमातून हे वारकरी ही सगळी परंपरा आपल्याला देते. ही नयनरम्य दृश्य आपण डोळ्यात साठवा आणि या खेळात आपण सहभागी व्हा. बघा तिकडे लगबग सुरू झालेली आहे. ही पावली खेळत असताना सचिन महाराज काही विशिष्ट जागा लागते आणि जर संयमित जागा तिथे जर असली तर पावली उत्तम प्रकारे खेळता येत नाही आणि तो सवाल जबाब जो आहे तर तो उत्तम प्रकारे खूपीने खेळता येत नाही, म्हणून त्यांना पाठीमागे रेटलं जात आहे. आणि आता प्रभूच्या चिंतनामध्ये जणू काही आपले जे षडविकार जे आहेत त्यांना एकत्रित करून, त्यांना बाहेर काढून आता भगवंताच्या ह्या नामस्मरणाने त्याला पवित्र करूया आणि षडविकारांना बाहेर टाकून आणि आपल्यातली जी शुद्ध वृत्ती आहे, शुद्ध वृत्ती जर काय करा एकदा बघा, म्हणजे की शर्ट जर का मळालेला असेल तर ते मलिन वस्त्र हे विशेष दिसत नाही, पण एकदा त्याला आपण धुवून टाकलं तर ते असं लखलखीत दिसतं. आणि ते अंगावरती जर आपण परिधान केलं तर त्याचं एक श्वेत छटा, पण त्याला तेज म्हणूया, ते आपल्याला दिसतं. जसं षडविकार बाहेर पडले की तो व्यक्ती जसा लखलखीत दिसतो, तसं हे इथं उपस्थित असणारे सर्व वारकरी नुसते श्वेत कपडे धारण करून, श्वेत वलय धारण केलेली नसून तर षडविकारांचा त्याग करून आता विठ्ठलाला समरस आम्ही होण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. आणि त्याची जी मस्ती आहे तर ती इथे आपल्या भक्तीच्या माध्यमातून ते दाखवताना आपल्याला दिसत आहेत. आणि हा पावल्यांचा खेळ आपण इथे नेत्रात साठवूया. आणि शक्य जर का झालं तर जरा आपण पलंगावर बसला असाल, खुर्चीवर बसला असाल तर जरा पाय पुढे पसरा आणि आपल्या हाताने ज्ञानोबा तुकाराम म्हणून त्या पावल्यांच्या मध्ये आपण सहभागी व्हा. आपल्याला ही नक्कीच शुद्धतेची प्रचिती घरी आल्याशिवाय राहणार नाही. आज ज्येष्ठ वद्य सप्तमीचा दिवस आहे आणि काही क्षणामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. आज पहाटे 5 वाजता श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा आणि शिळा मंदिरातील महापूजा संपन्न झाली. पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि विश्वस्त यांच्या शुभ हस्ते पहाटे 5 वाजता हा समारंभ संपन्न झाला. त्याच्यानंतर पहाटे 5:30 वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांची जी समाधी आहे तिची महापूजा झाली. सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा इनामदार वाड्यामध्ये झाली. 10 ते 12 या दुपारच्या वेळेमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याचा सप्ताह असतो आणि त्या सप्ताहाचं काल्याचं कीर्तन जे असतं ते सकाळी होतं. ते 10 ते 12 या वेळेमध्ये ते काल्याचं कीर्तन झालं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की आता देऊळवाडा परिसरामध्ये वेगवेगळ्या दिंड्या आलेल्या आहेत आणि त्या दिंड्या या खूप शिस्तबद्ध पद्धतीनं वेगवेगळे खेळ जे आहेत, भजन जे आहे ते करताना आपल्याला दिसतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा गजर सुरू आहे. उत्साह जो आहे तो असा शिगेला पोहोचतोय. याच्यामध्ये आपण पाहताय स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की जसे आपल्याला तरुण वारकरी दिसत आहेत तसे काही ज्येष्ठ वारकरी दिसत आहेत.
मात्र कुणीतरी तरुण आहे म्हणून त्याचा उत्साह खूपच टोकाला गेलाय आणि कुणीतरी म्हातारा आहे त्याचा उत्साह काहीतरी कमी आहे, त्याच्याकडे मरगळले पण आलेले असं दिसत नाही. इथं कोणताही उच्छृंखलपणा नाही, एक संयमी असा उत्साह असणारी ही तरुण आणि ज्येष्ठांची जी आपल्याला समोर मांदियाळी दिसते ते अत्यंत खूप भक्तिभावानं प्रेमानं हा सोहळा जो आहे या सोहळ्यामध्ये आनंद भरतायत आणि आनंद घेतायत. आपण सगळी भाग्यवान मंडळी आहोत की आपल्याला हा लाभ या ठिकाणी होतोय. महाराजांनी असं म्हणाले की इथे वृद्ध आणि तरुण असे 2 विभाग दिसत आहेत आणि तिथे अजिबात रस्सीखेचपणा अजिबात नाही आहे, एकमेकांना सौहार्दपूर्वक हे सगळं सुरू आहे. पण की वारीत किंवा या सुखसोहळ्यात सहभागी झालेल्या वृद्धांची काय अवस्था होते तर संत वचनात सांगायचं जर झालं तर वृद्ध होती तरणेरे. हा पण खेडी अभंग प्रकरणातलाच आहे की इथं एकदा एखादा वृद्ध व्यक्ती आला की त्याचं तारुण्य संचारून येतं आणि मग इथं जे सगळे मंडळी आता याला बैलगाडी हाकणं असं म्हणतात, त्यामुळे की एक वारकरी स्वतः बैल झाला आहे आणि त्याच्यावरती एक वारकरी त्याचा हाकणारा स्वतः वाहक अशा प्रकारचा झालेला आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे सचिन महाराज की ह्या पावल्यांवरती आपण काही शब्द बोलावेत याच्यापेक्षा जर आपण हे सगळं डोळ्यांनी साठवलं आणि आपण जर ह्यात सहभागी झालो तर आपल्याला याच्यापेक्षा दुसरा आनंद उपभोगता येणार नाही. कारण प्रत्येक दृश्य हे शब्दात व्यक्त करता येत नसतं, ते कधीतरी अनुभवावं लागतं आणि अनुभवलेली गोष्ट अनुभवलेल्या कृती ह्या कधीही चिरकाल आणि संस्मरणीय अशा प्रकारच्या असतात. हा भोळ्या भाविकांचा समूह आहे असं जरी वाटत असलं तरी याच्यामध्ये अनेक उच्च शिक्षित असे वारकरी आहेत. खरं तर एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहून जाईल म्हणून नाव घेण्याच्या संदर्भानं थोड्या मर्यादा आम्ही पाळणार आहोत निवेदक म्हणून. मात्र मी आपल्याला सांगितलं पाहिजे की पालखी सोहळ्यामध्ये किंवा आत्ताही आपल्याला समोर जे दिसतंय तर एका राजकीय पक्षाच्या धार्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अक्षय महाराज भोसले मृदुंग वाजवताना आपल्याला दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या आसपास उभा असणारा जो वारकरी आहे ना त्या वारकऱ्याचं नाव गाव चेहराही आपल्याला ठाऊक नाही. म्हणजे कुणीतरी मोठा आहे कुणीतरी लहान आहे म्हणून कमी किंवा अधिक असा काही मुद्दा इथं असत नाही. पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा किंवा इतर ठिकाणी सुद्धा कुणीतरी खूप मोठा आहे पदानं म्हणून त्याला खूप विशेष वागणूक आणि कुणीतरी खूप गरीब आहे आणि त्याला तुच्छ वागणूक असं काही असत नाही. आत्ता आपण पुण्यसलीला इंद्रायणी मातेचं दृश्य पाहतोय. इतर नद्यांमधून पाणी वाहतात असं म्हणतात, मात्र इंद्रायणी मातेच्या पवित्र पात्रामधून पुण्य वाहतं म्हणून तिला पुण्यसलीला असं म्हटलं जातं. आणि अशा इंद्रायणी मातेला सुद्धा आज या प्रस्थानाच्या दिवशी उधाण आलेलं आहे. हीच इंद्रायणी माता वाहत वाहत देहूवरून निघते, आळंदीला जाते आणि पुढे वढू तुळापूरच्या जवळ संभाजी महाराजांना काखेमध्ये कुशीमध्ये घेते आणि नंतर तिचा प्रवास पुढे सुरू होतो. वारकऱ्यांचे हे खेळ आता आटपून ही मंडळी पुन्हा आता वेगवेगळ्या प्रकारच्या पावल्या खेळण्यासाठी सज्ज होत आहेत आणि आपल्या समोर असणारी जी सगळी दृश्य दिसत आहेत तर ती पुन्हा एकदा आपण ह्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या समीप जातो आहोत. स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाची एकच लगबग सुरू झालेली आहे. राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थिती दाखवत आहेत आणि की महाराष्ट्राच्या या महन प्रदेशाचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देऊळवाड्यामध्ये आगमन होत आहे. आपण त्यांच्या आगमनाची क्षणचित्र या ठिकाणी बघतो आहोत. काही लोकांना असं वाटत राहतं की या राजकीय मंडळींचं इकडं काय काम आहे आणि काही लोकांना असं वाटतं की नास्तिक लोकांचं इकडं काय काम आहे.
कुणाला तरी असं वाटतं आपल्याला सांगितलं पाहिजे की संतांच्या पायाजवळ येण्याचा सगळ्यांना समान अधिकार आहे. एखादा माणूस देव मानत नसेल तर तो सुद्धा वारीमध्ये सहभागी होऊ शकतो. फक्त वारीचे काही काटेकोर नियम आहे आणि ते छोटे छोटे नियम आपण पाळले तर इथं प्रत्येक जातीचा, धर्माचा, पंथाचा माणूस हा या वारीमध्ये सहभागी होऊ शकतो. राजसत्ता ही जी आहे ही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचा पूर्वीपासून आदर करत आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचे संबंध काय होते याविषयी आता वेगळं सांगायची काही गरज नाही. तुकाराम महाराजांच्या नंतर संभाजी महाराज जे होते, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे चिरंजीव आणि दुसरे छत्रपती यांचा सुद्धा या वारीशी स्नेह राहिलेला आहे. संभाजी महाराजांचे चिरंजीव छत्रपती शाहू महाराज, म्हणजे कोल्हापूरचे आत्ताचे राजर्षी शाहू महाराज नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज यांनी सुद्धा तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्याची आणि देहूकरांची सेवा केलेली आपल्याला दिसते. इथलं शाही वैभव जे या पालखी सोहळ्याचं हे वाढावं याच्यासाठी शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. पालखी सोहळ्यामध्ये जो जरी पटका आपल्याला दिसतो ते सुद्धा छत्रपती घराण्याकडून आलेलं आहे. 2 वर्षांपूर्वीच्या पालखी सोहळ्यामध्ये साताऱ्याचे छत्रपती संभाजी महाराज हे देखील या परंपरेला उजाळा देण्यासाठी सहभागी झाले होते. नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक मान्यवर मुख्यमंत्री महोदयांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होत वेगवेगळ्या पद्धतीनं तुकाराम महाराजांची सेवा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला दिसत आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण प्राध्यापक डॉक्टर सदानंद महाराज मोरे देहूकर, आदरणीय आमदार महेशजी लांडगे, आदरणीय आमदार विक्रम पाचपुते साहेब आणि अनेक मान्यवर मंडळी. खरं तर यातली अशी मंडळी काही असतील की ज्यांची नावंही आम्हाला ठाऊक नसतील, मात्र अशी अनेक मान्यवर मंडळी ही या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं येत आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांपासून तर सर्वसामान्य माणसांपर्यंत सारीची सारी मंडळी ही सहभागी होताना दिसत आहेत. यांच्या तळमळीमध्ये, श्रद्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा कमी अधिकपणा नाही. ही सगळी मंडळी तुकाराम महाराजांना अभिवादन करत महाराजांच्या सोबत नाचत गात, टाळ वाजवत, मृदुंग वाजवत पंढरपूरच्या दिशेनं सहभागी होणार आहे आणि आपण सगळी मंडळी याचा आनंद घेतोय. पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत आहे. हे होत असताना आता पालखी सोहळ्याला वारकऱ्यांसोबत वरुण राजानं सुद्धा आपली हजेरी लावलेली आपल्याला दिसते. मुख्यमंत्री साहेबांचं आगमन हे देऊळवाड्यामध्ये झालेलं आहे. आपण ही क्षणचित्र इथे आपण बघतोय आणि थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते पादुकांचं पूजन संपन्न होणार आहे. उपस्थित असणाऱ्या सर्व मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांची यथासांग पूजा संपन्न होऊन ह्या प्रस्थानाकडे आपण सर्वजण प्रवृत्त होणार आहोत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ह्या पालखी सोहळ्याला 340 वर्ष पूर्ण झाली. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ह्याच देहू क्षेत्रामधून आपले मूळ पुरुष विश्वंभर बाबांच्या स्मृतींना हृदयात साठवून आपल्याला जो म्हणून काही माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही वचन आपल्या हृदयात साठवून महाराजांनी प्रथमतः पंढरपूरकडे जे म्हणून काही पाऊलं ठेवली त्याला आज 340 वर्ष पूर्ण होत आहेत. उमेश महाराज एखाद्या घराण्यामध्ये एकच पुरुष होतो, त्याच्या मागेही काही असत नाही, पुढेही काही असत नाही, अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. मात्र तुकाराम महाराजांचा जर घराचा विचार आपण केला देवकरांचा, तर तुकाराम महाराजांच्या अगोदर 8 पिढ्या विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन सत्पुरुष होते. बहिणाबाई आईसाहेबांनी नोंदवून ठेवलं तर बहिणाबाई आईसाहेब असं म्हणाल्या की
ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांना उपदेश केला आणि सच्चिदानंद बाबांनी उपदेश केला तो विश्वंभर बाबांना केला. म्हणजे विश्वंभर बाबा हे ज्ञानेश्वर महाराजांचे नातशिष्य होते असं बहिणाबाई आईसाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे बहिणाबाई महाराजांच्या गाथेतला पहिलाच अभंग आहे. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भे, शिवरधईचा मंत्रपै अगाध झालासे प्रसिद्ध भक्तियोगे. तो मत्स्येंद्रनाथांकडून गोरक्षनाथ, गोरक्षनाथांकडून गहिनीनाथ, गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वर महाराजांकडे आला. पण पुढे काय झालं तर ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगर त्यासी अभयकर ज्ञाने केले आणि त्याच्यानंतर पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर राघवे विचार ठेविलासे. मग राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकाराम महाराज आणि बहिणाबाई अशा पद्धतीनं बहिणाबाई आईसाहेबांनी स्वतःची गुरु परंपरेमध्ये तुकाराम महाराज तर आहेत, विश्वंभर बाबा आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आदिनाथ भगवान आहेत. असा एक महान वारसा या घरामध्ये आहे. तुकाराम महाराज झाले, त्याच्यानंतर तपोनिधी नारायण महाराज ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला. वारकरी संप्रदायामध्ये त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार मानलं जातं. त्या तपोनिधी नारायण बाबांनी तुकाराम महाराजांच्या नंतर हा देहूकरांचा फड सांभाळला आणि इथं पालखीची जी प्रथा आहे ही प्रथा सुरू करून वारकऱ्यांचं संघटन केलं. तपोनिधी नारायण बाबा हे अत्यंत लढवय्ये होते. म्हणजे तुकाराम महाराजांना मंबाजीनं त्रास दिला आपल्याला माहिती आहे. मात्र या मंबाजीचा बंदोबस्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तुकाराम महाराजांनी केलं, नारायण महाराजांनी केलं. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण स्वयंभू विठोबा रखुमाईबद्दल बोलतोय. विश्वंभर बाबांनी ते मंदिर बांधलं, तुकाराम महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. मात्र या मंदिर परिसराचा विस्तार करण्याचं काम जे आहे हे करण्याचं काम तपोनिधी नारायण बाबांनी केलं. म्हणजे विश्वंभर बाबा, तुकाराम बाबा, त्याच्यानंतर नारायण बाबा. पुढच्या टप्प्यामध्ये संत वासुदेव महाराज, गोपाळ महाराज अशी सुद्धा देहूकरांमध्ये अत्यंत म्हणजे या भगवत भक्त मंडळी होऊन गेली की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भक्ती परंपरेचा विस्तार केला. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री हे श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या शेळा मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहेत आणि ते दृश्य आपण पाहतो आहोत. आणि अखेर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत तर त्या आता मुख्य पालखीमधून ह्या चांदीच्या तबकामध्ये आलेल्या आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके नेते मुख्यमंत्री माननीय श्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ, आदरणीय श्री महेशदादा लांडगे, श्रीरंगजी अप्पा बारणे आणि वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ मंडळी, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे सर्व विद्यमान वंशज आणि विश्वस्त मंडळ हे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुका पूजनामध्ये सगळे सहभागी होऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांची यथासांग पूजा संपन्न करीत आहेत. आचमनानी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आणि थोड्याच वेळानंतर ह्या पादुकांचं सिंहासनावरती स्थानापन्न होऊन त्यांची आरती इथे संपन्न होईल.
आणि आरती संपन्न होऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत तर त्या पालखीमध्ये ठेवल्या जातील